मी सध्या उभा आहे अलिबाग वडखळ या बायपास मार्गावरती। आपण पाहताय हा अलिबाग वडखळ हा मार्ग आहे। अनेक महत्त्वाचे शासकीय कार्यालय जे आहेत ते अलिबाग मध्ये आहेत आणि याच शासकीय कार्यालयामध्ये येण्यासाठी नागरिकांना अलिबाग ते वडखळ याच मार्गाचा प्रवास करावा लागतो। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अनेक पर्यटक जे आहेत ते देखील अलिबागला येत असतात आणि त्यांना देखील याच मार्गावरती मार्गक्रमण करावं लागतं। मात्र आता हा अलिबाग वडखळ जो मार्ग आहे हा पूर्णतः खड्डेमय मार्ग झालेला आहे। हा मार्ग होण्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आलेली आहेत, मात्र अद्यापपर्यंत हा जो मार्ग आहे हा खड्डेमुक्त झालेला नाहीये आणि याच कारणास्तव वाहन चालकांना तारेवरची कसरत करत अलिबाग जे आहे ते गाठावं लागतंय। मुख्यतः आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्याचं मुख्य केंद्र आणि मुख्यालय म्हणून अलिबाग हे आहे, अलिबागची ओळख आहे आणि अलिबाग मध्ये जाण्यासाठी नागरिकांना याच मार्गाचा प्रवास जो आहे तो करावा लागतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक नागरिकांनी हे मार्ग जो आहे हा मार्ग होण्यासाठी आंदोलन केलं, मात्र अद्यापपर्यंत हा मार्ग जो आहे तो झालेला नाहीये। आपल्यासोबत आता नुकतेच या ठिकाणी काही नागरिक आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत ठाकूर साहेब आहेत। ठाकूर सर, आपण स्वतः या रस्त्याचं आंदोलन केलेलं आहे आणि आज आपण स्वतः या रस्त्यावर मार्गक्रमण करताय, काय सांगाल? अतिशय घाणेरडा रस्ता आहे, लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहेत एवढंच मी सांगू शकतो। म्हणजे आपल्या वृद्ध मुलं, त्याचप्रमाणे आपण बघितलं ॲम्ब्युलन्सेस किंवा पर्यटक 2-2, 3-3 तास लागतात, किलोमीटर 22 वर खड्डे एवढे घाणेरडे झालेले आहेत की म्हणजे आपल्या अंगाची कुठली हाडे काही शिल्लक कुठल्या माणसाची राहिलेली नाही। अतिशय वाईट परिस्थिती, दयनीय अत्यंत। तुम्ही सर या मार्गासंदर्भामध्ये आंदोलन केलं होतं, त्याला यश मिळालं आहे का? प्रशासनाची काय नेमकी भूमिका आहे? यश मिळालं असं हे जरी प्रशासन म्हणत असेल तर अत्यंत चुकीचं आहे। कारण तुम्हाला सांगतो, अद्याप ना कधी कुठे कॉन्ट्रॅक्टर पुढे आला, आता पण या 22 किलोमीटर मध्ये तुम्हाला 2 किलोमीटर रस्ते भरले दिसणार नाहीत। जे काम केलं ते पण अक्षरशः चुना लावल्यासारखंच केलेलं आहे, एकदम फालतू काम आहे। आपण जर पाहिलं तर अनेक नागरिकांना या महामार्गावरून प्रवास करावा लागतो, या मार्गावरून प्रवास करावा लागतो, मात्र अद्यापपर्यंत या मार्गाचं काम न झाल्या कारणास्तव नागरिक पूर्णतः त्रस्त आहेत। आपण जर पाहिलं तर माझ्या मागे आपण पाहू शकताय कशा पद्धतीमध्ये खड्डेमय हा पूर्णतः मार्ग आहे आणि याच मार्गावरून सध्या नागरिकांना प्रवास करावा लागतोय आणि अलिबाग जे आहे ते जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि ते मुख्यालय जे आहे ते जिल्ह्याचं नागरिकांना गाठावं लागतंय। आपण जर पाहिलं तर हा मार्ग होणं अत्यंत गरजेचं आहे आणि लवकरात लवकर हा मार्ग व्हावा अशी नागरिकांची जी आहे ती मागणी आहे। आता प्रशासन याकडे कशा पद्धतीमध्ये बघताय हे खरं पाहावं लागेल। राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।